मोबाईलवर आज माझा तर शेवट नाहीतर तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवून पतीनं पत्नीवर कोयत्यानं सपासप वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 8 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास कोल्हापुरातील पेठ वडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्स समोर घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमृता दीपक कांबळे वय 30 समृत महिलेचं नाव असून संशयित दीपक लाडू कांबळे वय 35 राहणार सावर्डे हा घटनेनंतर फरार झालाय. दीपक कांबळे व अमृता यांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुली आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. बुधवारी अमृता या एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्समध्ये एका वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी दीपक तिथे आला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने जवळील कोयत्याने अमृता यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता या रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळल्या. घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका असं म्हणत त्यांनी त्यांना दूर सारले आणि तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासावर सूचना दिल्या. या प्रकरणाची वडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. स्टेटस ठेवून केला हल्ला. हल्ल्यापूर्वी संशयित दीपक कांबळे यानं मोबाईलवर आज माझा तर शेवट नाही तर तुझा तर शेवट असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्याने पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली. या घटनेचा अधिक तपास वडगाव पोलीस करतायत. पेठ वडगाव प्रतिनिधी मराठी एस न्यूज.